ताई, तू खरं बोलतेस ना? मीरा, अगं मी खोटं का बोलेन? हे बघ, बाबांना मी दिसते. हा, मी त्यांना हाका मारल्या पण त्यांनी काही उत्तरच दिलं नाही. बरं, एकदा तर मी मुद्दाम एकट्यात त्यांना हाक मारली. बाबा असं का करतील मला सांग? नाही, बाबा असं करणार नाही. पण इथेच आपल्याला पुरावा हवाय मीरा. ताई, हा आरसाच सगळं स्पष्ट करेल. मायाला आरशासमोर उभं केल्याशिवाय आपल्याला तिचं खरं रूप कळणार नाही. आता तिन्ही कवड्या आपल्याकडे आहे. एका कवडीत देवयानीचा आत्मा कैद आहे, दुसऱ्या कवडीत मीराचा आत्मा कैद होईल आणि तिसऱ्या कवडीत मीराच्या मुलीचा. मग आपल्याला चिरतरुण होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. देवयानीचा आत्मा मला कवडीत कैद करता आला. त्या महागौरीने चलाखीने पत्रिका बदलल्या म्हणून मी मीराच्या ऐवजी अंबिकाचा बळी दिला. तिचा आत्मा या कवडीत कैद करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही. कारण मुळात ही कवडी अंबिकासाठी नाही, मीरासाठी तयार झालेली होती. मीराच्या पोटी माझा तिसरा बळी जन्माला आला की मीराला मारून तिचा आत्मा या कवडीत कैद करायचा आहे. आई, काय हे? काही नाही. हा, ते आपल्याकडे तो एक शो पीस होता घरात, त्याचं पडलं. तू दादासाहेबांना सांगितलंस का मायाबद्दल? नाही. नाही म्हणजे? अथर्व, ती घरात परत आली आहे हे दादासाहेबांना कळायला हवं. आई, बाबा एका महत्त्वाच्या कामासाठी नाशिकला गेलेत. मला त्यांना उगाच डिस्टर्ब करायचं नाही. हे ऐकल्यावर ते कदाचित टेन्शनमध्ये येतील. ठीक आहे, पण तसं असेल तर तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे अथर्व. तू काळजी करू नकोस. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. कसला प्लॅन? ते मी योग्य वेळ आल्यावर सांगेनच तुला. पण एवढं मात्र नक्की आहे की माया या घरातनं बाहेर जाईल कायमची. तुला हेच सांगायला आलो होतो मी. येतो. माझी स्किन किती खराब झाली आहे. असो, शांत. इट्स ओके, डोंट वरी. कारण आता माया, तुझी या घरातली चांगली वेळ सुरू झालेली आहे. कारण या घरात तू राणीसारखी परत वावरणार आहेस. नाईस. त्या अगोदर या लोकांनी माझी डुप्लिकेट कुठून आणली?
नाही बाकी काही नाही. उद्या मी घरात असेल आणि ही समोरून येईल तर जास्त गोंधळ होईल. ओके असो, त्या सगळ्याचा विचार करू आपण. सध्या मन भरून शॉपिंग करायचे. किती दिवस झाले पैसा खर्च केलेला नाहीये मी. आणि आता काय, माझा नवरा आहेच पैसे खर्च करायला. माया, मीरा, काय झालं? काही नाही, सहज गप्पा मारायला आले होते. गप्पा? मी तुला एक प्रश्न विचारू? हो, विचार ना. नाही म्हणजे मी घरात आल्यापासून तू खूप वेगळी वागतेस. म्हणजे मला आहू जाऊ करतेस, रिस्पेक्ट देतेस. जरा वेगळं आहे हे. का म्हणजे मला सवय नाहीये. मला हार्ट अटॅक येईल तुझ्या या वागण्याने. माया, अगं तुझ्या चेहऱ्याला काहीतरी लागलंय. कुठे म्हणजे? आरशात बघ ना, दिसेल तुला. हे काय? काहीच नाही. मीरा, मी म्हणाले होते तुला, हे आपले बाबा नाही आहेत. ही खरी माया आहे. काय? कुठे कुठे काय आहे? काही नाहीये. माया, तुझ्या तोंडाला काळं लागलंय, अगदी तुझ्या मनासारखं. दिसलं नसेल ना तुला? आत्ता दिसेल. हॅलो, तू काय करतेस? काय हे काय करतेस? काय करतेस तू? मीरा, 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 मीरा! हाऊ डेअर यू! विसरू नको ती मी सुद्धा या घरची सून आहे. खुनी आहेस तू, खुनी. माझ्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये. मी फक्त आरोपी आहे, कळलं? माया, मलाही आणि तुलाही खूप चांगलंच माहिती आहे, खून तूच केलायस. त्यासाठी मला कोर्टाच्या निर्णयाची गरज नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेव मीरा, ज्या दिवशी मी निर्दोष सिद्ध होईन ना, त्या दिवशी मी असं सिक्रेट फोडेन की या घरात भूकंप येईल. भूकंप, कळलं?